ब्रेकनंतर स्वागत. एक मोठी बातमी आहे. नवी मुंबई महानगरपालिका अधिकाऱ्यांचा अजब कारभार समोर आलाय. एकनाथ शिंदेंच्या पक्षात नगरसेवकांनी पक्षप्रवेश केल्यामुळे त्यांना नोटीस बजावली आहे. नगरसेवकांच्या अधिकृत इमारतींना अनधिकृत इमारती ठरवून नोटिसा बजावल्या आहेत. चुकीच्या नोटिसा बजावल्यामुळे महानगरपालिका अधिकारी अडचणीत आलेत आणि अधिकाऱ्यांनी कुणाच्या दबावापोटी नोटिसा बजावल्या याची आता पालिका वर्तुळात चर्चा सुरू आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचा अजब कारभार समोर आलाय. एकनाथ शिंदेंच्या पक्षात नगरसेवकांनी पक्षप्रवेश केल्यामुळे त्यांना नोटीस बजावली. नगरसेवकांच्या अधिकृत इमारतींना अनधिकृत इमारती ठरवून नोटिसा बजावण्यात आल्या. त्यामुळे या चुकीच्या पद्धतीनं नोटीस बजावल्यामुळे पालिका अधिकारी अडचणीत आलेत. अधिकाऱ्यांनी कुणाच्या दबावापोटी या नोटिसा बजावल्या याची आता पालिका वर्तुळात चर्चा सुरू आहे. कोल्हापूरच्या कागलमधील यमगे गावातील मेंढपाळाचा मुलगा साहेब बनलाय. यूपीएससी परीक्षेत बिरदेव डोणेनं मोठं यश मिळवलं. वडील मेंढपाळ, घरात कसली सुविधा नाही, अशातच बिरदेवनं यूपीएससी परीक्षेत 551वा रँक मिळवलाय. यूपीएससी परीक्षेचा निकाल लागला आणि त्यामध्ये बिरदेव हा 551व्या क्रमांकानं उत्तीर्ण झाल्याची बातमी आली. त्यावेळी त्याच्या यमगे या गावात गावकऱ्यांनी जल्लोष केला. पण बिरदेव मात्र गावात नव्हता. बिरदेव त्याच्या आईवडिलांसह आथणी इथे मेंढ्या चारण्यासाठी गेला होता आणि निकालाची माहिती मिळताच पालावरतीच धनगरी फेटा बांधून बिरदेवचा सत्कार करण्यात आला. खरं तर इथपर्यंत पोहोचणं अनेकांची स्वप्न असतात, मात्र ते स्वप्न आता तुमचं पूर्ण झाले. पहिली प्रतिक्रिया काय? सगळ्यात महत्त्वाचं तर यूपीएससीच्या लिस्टमध्ये नाव येणंच हे खूप भाग्याचं काम आहे. सो लिस्टमध्ये नाव आल्यानंतर खूपच भारी वाटलं आणि ही चांगली न्यूज माझ्या एका खूप जवळच्या मित्रांनी, निशांत देशमुख जो IFS आहे मणिपूर कॅडरचा, त्यांनी मला 2:30 वाजता दिली, परवा 2:30 वाजता. सो रिझल्ट ऐकल्यानंतर खूपच भारी वाटलं आणि 2-3 मिनटासाठी थोडा आनंदाश्रू असतातच. सो मग खूपच भारावून गेल्यासारखं वाटलं की जे लहानपणापासून आपण उराशी बाळगलेले जे स्वप्न आहे की सत्यात उतरवतंय एका क्षणातच, असं वाटलं की मग ते खूपच. तुमचा स्वतःचा रिझल्ट सुद्धा तुम्ही बघितला नाही आहे. हो, माझ्या ॲक्च्युली मित्रांनं मला 2:30 वाजता फोन करून सांगितलं की तुझा लिस्ट लागला आणि 551वा रँक आला. कुठं होता त्यावेळी? मी ॲक्च्युली आमच्या मावशीच्या दिरांची बकरी कातरायला चालू होती आणि आई वडील माझ्या मामाच्या कटल्याला होते तिकडे दुसरीकडे. सो मग आम्ही 4 वाजेपर्यंत तिथे बकरी कातरली. मग त्यानंतर मग आम्ही मामाच्या कटल्याला गेलो जिथे आई वडील होते. खरं तर यश मिळवलंय. यश मिळवल्यानंतर कौतुक तर सगळेच जण करतात, मात्र इथंपर्यंत पोहोचण्यासाठी जे कष्ट घेतलेलं असते ते कुणालाच माहीत नसते. ते कष्ट जरा आमच्या प्रेक्षकांना सांगा. सगळ्यात महत्त्वाचं तर की म्हणजे टू मिनिमाइज माय जर्नी, म्हणजे आपण UPSCच्या जर्नीमध्येच फोकस करूया. ॲक्च्युली 2021मध्ये UPSCचा क्लास लावण्यासाठी दिल्लीला जायचा हा निर्णय माझा घेतला होता, पण फायनान्शियल कन्स्ट्रेंट होते. सो माझा एक मित्र आहे जय पाटील म्हणून, मंगळवेढ्याचा आहे. त्यांचे आजोबा BT पाटील सर म्हणून होते, ते एका मंगळवेढ्याच्या शिक्षण संस्थेचे प्राचार्य आहेत. सो त्यांचा एक विद्यार्थी आहेत अजित शहा म्हणून पुण्याचे. सो त्यांनी मला UPSCचा क्लास जॉईन करायसाठी मदत केली आर्थिक. म्हणजे त्यांनी मला एकाच फोनवर 2,35,000 रुपये अमाऊंट माझ्या अकाउंटवर जमा केली. सो मी 2021मध्ये नेक्स्ट IAS दिल्लीला क्लास जॉईन केला. त्यानंतर 2022पर्यंत मी पहिला अटेम्प्ट तिथेच दिला, पण माझी काय पहिली अटेम्प्टमध्ये प्री क्लिअर नाही झाली. सो मग परत थोडे दिवस दिल्लीमध्येच राहिलो, थोडं मेन्सची इम्प्रूव्हमेंटसाठी काम केलं आणि मग 2023मध्ये मी पुण्याच्या ज्ञानप्रबोधिनी कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन सेंटरमध्ये अभ्यासिकेला आलो. मग परत 2024ची प्री दिली. 2024च्या म्हणजे ऑगस्टमध्ये परत मला, म्हणजे 2023च्या मेन्समध्ये चालू असताना मला डेंग्यू झाला होता. परत 2024ला मला मेन्सच्या वेळी डेंग्यू झाला. पण मला आणि वाटलं अरे यायला गंडलं वाटायला लागलं. म्हणजे यावेळी पण आता मेन्स जाते वाटायला लागले. पण मग ठीक आहे, यावेळी मागच्या वेळी थोडे माझे 15 दिवस गेले होते, यावेळी माझे 8 दिवस गेले. सो मग ते एक मला ठीक होतं, प्लस पॉईंट होता. मग यावेळी मी थोडा ऑप्शनलवर जास्त फोकस केला होता, ज्यात मी मागच्या वेळी कमी पडलो होतो. पण मग 20 डिसेंबरला इंटरव्ह्यूचं शेड्यूल बाहेर पडला आणि मला असं कळलं की 20 जानेवारीला माझा इंटरव्ह्यू आहे. पण मग ते की 1 महिन्याचा माझी डेट होते आणि मग तिसऱ्या दिवशी माझी म्हणजे म्हणू शकतो फाटली थोडीवर म्हणू शकतो आपण की अरे आता 1 महिन्यामध्ये कशी UPSCची प्रिपरेशन करायची आहे. सो मग परत निशांना सांगितलं की कमी वेळ असला की माणूस खूप चांगल्या प्रकारे करू शकतो. मग थोडं युनिक अकॅडमीचे ते पुण्याचे प्रवीण चव्हाण सर आहेत, त्यांनी मला थोडं इंटरव्ह्यूबद्दल 1-on-1 मॉक घेतले. म्हणजे बेसिक आपल्या गावाकडच्या मुलांना कसं काय माहीत नसतं की म्हणजे इंटरव्ह्यू म्हणजे काय किंवा काय करायला पाहिजे. सो सरांनी मला ॲक्च्युली कपडे कोणते घालायला पाहिजे, शूज कोणते घालायला पाहिजे, केस केवढी कट करायला पाहिजेत, या सगळ्या गोष्टी म्हणजे सगळं सांगितलं की सरांनी. मग माझे छोटे मिनी 1-on-1 मॉक्स घेतले आणि मग त्यानंतर मी 4-5 जानेवारी माझ्या वडिलांचं किडनी स्टोनचं ऑपरेशन झालं कोल्हापुरात. सो पप्पांना ऑपरेशन थिएटरमधून बाहेर काढलं, ICUमध्ये शिफ्ट केलं आणि मग तिथं सांगून दाजी आणि दिदी माझ्या हॉस्पिटलमध्ये होते. आई, दाजी, दिदी हॉस्पिटलमध्ये होते आणि मग तिथून मी पुण्याला निघून गेलो. पुण्याला तर बिरदेवचं खरंच खूप खूप अभिनंदन.